जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम गोशाळा सदस्य श्रीमान प्रकाशभाऊ राठी यांच्या धर्मपत्नी सौ भाग्यवती कांचनताई राठी यांचा वाढदिवस सालाबादाप्रमाणे अनाथ लेकरांना व वृद्धांना प्रेमाचे स्नेहभोजन देऊन साजरा केलाय. प्रकाश काका व कांचन काकू म्हणजे अनाथांचे विश्व. मुलांना शालेय साहित्य असो किंवा आरोग्य विषयी असो, काका काकी काळजीने मुलांची इच्छा पुरी करतात. इतकंच नाही तर आश्रम सुरुवात पासून मुलांना गाद्या, पलंग असे अनेक जीवन उपयोगी वस्तू पुरवणे, अनाथ मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नात लागेल तो खर्च पुरा करणे. काकांचा वाढदिवस असो या काकींचा वाढदिवस, तो अनाथ लेकरांसोबतच होणार. काकाचे दोन्ही मुली विदेशात आहे, प्रजेश व अंकुर याचा वाढदिवस किंवा दोन्ही सुनबाई व नातवांचा वाढदिवस, सर्व कुटुंबांचा वाढदिवस अनाथ लेकरांसोबत व वृद्धांबरोबर असतो. वाढदिवस साजरा करताना नामांकित डॉक्टर, संत समाजसेवक यांना आश्रमामध्ये बोलवतात. कांचन काकूच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी भजन केलं. काकूंचे औक्षण करून शालला श्रीफळ देऊन सत्कार केला. परमपूज्य स्वामी वासुदेवानंदगिरी बहुरूपी महाराज यांनी आशीर्वाद दिलाय. डॉक्टर श्रीनिवास दायमा यांनी काकूंना शुभेच्छा दिल्या. तसेच माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष डॉक्टर मनीषा पल्लोड यांनीही शुभेच्छा उपस्थित गुणीजन डॉक्टर स्वप्नील जैन, डॉक्टर संजय पल्लोड, डॉक्टर समीप पल्लोड, डॉक्टर दिव्या राजेंद्र पल्लोड, प्रशांत भूतडा, दिनेश कासट, विनोद भूतडा, योगेश भालेराव, हर्षद पवार, रमेश पटेल, चिंतन पटेल, किशोर बुब, जगदीश कलांत्री, निमिष पल्लोड, किशोर व्यास, सुदामगिरी महाराज, साईगिरी महाराज, आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ यांनी प्रस्तावना केली व आश्रमाची माहिती दिली. व अनाथाची माय हरिभक्त परायण संगीताई गुंजाळ यांनी आभार मानले. मंगलम तनोरे अकल्प आयुष्य व्हावे दया कुळा माझ्या हरीच्या दासा. मगाशीच आपल्या डॉक्टरांनी सांगितलं की सर्व गुण संपन्न म्हणजेच संप्रदायामध्ये असो किंवा देवधर्म किंवा कोणाशी प्रेमाने बोलणं किंवा सर्व गुण संपन्न असणाऱ्या आपल्या काकू आहे. आणि विशेष सांगेल की फक्त काकूंचाच वाढदिवस इथे साजरा होत नाही, तर काकांचा पण होतो. त्याचबरोबर सुना परदेशात असल्या तरी सुनांच्या वाढदिवसानिमित्त त्या इथे येतात, मुलांच्या वाढदिवसानिमित्त इथे येतात आणि त्यानिमित्त नातवांचा सुद्धा वाढदिवसानिमित्त येतात आणि काही ना काही घेऊन येतात. ते घेऊन येण्यापेक्षा त्या आठवणीने इथे येतात, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगावंसं म्हणजे एक मैत्रीचं नातं, एक आपुलकीचं नातं जे जपणं काय असतं किंवा समोरच्याची प्रेमाने काय बोलावं. आज हा सगळा परिवार इथे आहे ना उपस्थित, सर्व प्रेमाचे परिवार आहेत. हे काकूंशी एवढं निगडीत झालेलं परिवार आहे. आणि आश्रमात तर सांगायचाच विषय नाही की प्रत्येक मुला जवळ जाऊन बोलणं, त्यांच्याशी एकरूपतेनं बोलणं. आणि दुर्गाचा तर विषयच नाही, दुर्गा कुठेही जाऊन येऊ, खेळून येऊ, त्या दरवेळेस इथे उपस्थित असतात. त्याचबरोबर आश्रमातलं कुठलं बाळ दत्तक देणं असेल, कुठलं काही काम असेल, त्या निमित्तानेही त्या सदैव आपल्या कार्यामध्ये सहभागी असतात. आणि बोलण्यासारखं त्यांच्याविषयी खूप आहे. परंतु भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या एकच प्रार्थना करूया की काकूंचं पुढील आयुष्य आरोग्यमय जावो आणि सुखमय जावो, आनंदमय जावो. कारण आपल्या सगळ्यांनाच मगाशी सर बोलले की काकूंबद्दल काहीतरी बोलावं, ते बोलण्यासारखं नाही, ते फोटो मधून दिसतच आपल्याला काही. म्हणजे या वयामध्येही प्रेम टिकून राहणं आणि त्या प्रेमाला बढावं देणं किंवा एकरूपतेनं राहणं हे खूप त्या दोघांकडून शिकायला भेटतं बरं का. आणि एकमेकांना सांभाळून चालणं, एकमेकांची काळजी किती घेतात. दरवेळेस त्यांचं कुठं जायचं असलं, एक जरी आजारी पडलं तर दोघंही एकमेकाची इतकी काळजी घेतात. ही काळजी एकमेकाची घेणं इतकं महत्वाचं असतं. आपल्याला आपल्या जवळच्या माणसांकडून छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकायला भेटत असतात आणि या गोष्टी आपल्याला या कुटुंबाकडून शिकायला भेटतं. आणि म्हणून या कुटुंबाचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो अशीच काकूंनाही वाढदिवसाच्या खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. सगळ्यात प्रथम पलोट परिवाराकडून भाभींना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि राजस्थानी महिला मंडळाकडून आमच्या सर्व महिलांच्या वतीने पण त्यांना असंच चिरंजीवी आणि असं हसतमुख ठेव भगवंत, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.
आणि माझे 2 शब्द समाप्त केले. जय जनार्दन आश्रमामध्ये आज आपण आमच्या भाभींचा 62 पूर्ण 63वा वाढदिवस साजरा करीत आहोत. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. आजही 50च्या सुद्धा त्या वाटत नाही एवढा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि त्या जे काही काम करता येते त्या आश्रमाशी ज्या जोडलेल्या आहेत त्याची पुण्यही त्यांच्या चेहऱ्यावर झळकते. त्यांचं काम म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला. याप्रमाणे त्या या ठिकाणी कुठलीही गोष्ट भाऊ सुद्धा त्यांची नेहमी चर्चा होत असते आमची. जी काही गोष्ट कमी असेल त्यांच्या कानावर फक्त पडलं पाहिजे का ही वस्तू कमी आहे, संध्याकाळपर्यंत त्याची पूर्तता झालीच पाहिजे. ते लांब जरी असले तर ते मला सांगतात अशी वस्तू आहे ती त्यांना पोचू द्या. तर अशा लक्ष्मीनारायण जोडीला गोविंदाने 100 वर्षाचं आयुष्य दोघांना द्यावं आणि आपल्याला सगळ्यांना दरवर्षी हा वाढदिवस साजरा करण्याचा चान्स मिळावा अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. इन सभी सद्गुणों की संपदा पाने वाले हमारे आदरणीय भाभी जी आज इनका यहाँ जन्मदिन संपन्न होने के लिए अपन सब उपस्थित है. जन्मदिन बहुत प्रकार के संपन्न होते हैं, सेलिब्रेट किया जाता है. हालांकि जैसे कि कभी 31 संपन्न होते हैं, सेलिब्रेट होते, संपन्न नहीं बोलूंगा मैं कुछ जगह तो. लेकिन आज जिस प्रकार से ये जन्मदिन संपन्न होने का मौका यहाँ जो हम सबको मिला है, तो मैं सबसे पहले बोलूंगा कि मैं भी भाग्यवान हूं कि आज मुझे इस कार्यक्रम में उपस्थित रहने का मौका मिला है. इन बच्चों के साथ में कुछ वृद्ध माताएं यहाँ है, उनके साथ में अपना जन्मदिन मनाना, मुझे तो यहाँ उनका वर्णन करूं मैं. हर क्षेत्र में उन्होंने बहुत अच्छी उन्नति की है और सबसे पहले तो ये बताऊंगा मैं कि उनके विचारों की जो ऊंचाई है वो बहुत बड़ी है और इसीलिए वो मेरे ख्याल से बहुत सालों से यहाँ जन्मदिन मनाते हैं. तो सबसे पहले मैं भाभी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. श्री बालाजी भगवान के चरणों में प्रार्थना करता हूँ कि वो उन्हें दीर्घ आयुष्य मिले, निरोगी आयुष्य मिले. वो संजू के घर पे चाय पानी के लिए जावे, दवाखाने में कभी मत जावे. और जिस जगह पे ये संपन्न हो रहा है, मनाने जा रहा है, इस जगह के बारे में भी और मैं क्या बताऊं. यहाँ मेरे ख्याल से 60-70 बच्चे हैं, कुछ माताएं हैं. अच्छा कुछ माताएं यहाँ उपस्थित है. इनकी सेवा यहाँ बहुत अच्छी तरह से होती है. यहाँ सिर्फ पालन पोषण होता है ऐसा नहीं, तो इसके साथ में संस्कार भी दिए जाते हैं. और अभी दुर्गा के मुख से जो मंत्र का उच्चार हो रहा था वो देखकर मुझे तो बहुत खुशी हुई. वैसे आश्रम से बहुत नजदीक का मेरा रिश्ता है, मैं यहाँ हमेशा आता हूँ. और सर और इस आश्रम की माऊली यहाँ उपस्थित है, वही नहीं सर. तो ये जो प्रकार की सेवा करते हैं और संस्कार देते हैं और इसी का ही नतीजा है कि आज दुर्गा अपने में उपस्थित है. और दुर्गा को उसके क्षेत्र में जो अवार्ड्स मिले हैं, मेरे ख्याल से वो ऑफिस की जगह भी कम पड़ रही है. इतने मेडल्स मिले, इतने अवार्ड मिले हैं सिर्फ लासलगांव में नहीं, तो सिर्फ अपने नासिक जिले में नहीं, तो महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर देश के बाहर भी वो जा रही है और लासलगांव का नाम, अपने देश का नाम रोशन कर रही है. ऐसे स्थान पे जन्मदिन मनाना ये और एक ऊंची बात है. तो मैं फिर से भाभी जी को धन्यवाद देता हूँ कि मुझे उन्होंने यहाँ मुझे मेरी भावनाएं रखने के लिए, कुछ शब्द रखने के लिए मौका दिया. और आपको जन्मदिन की फिर से एक बार शुभकामनाएं. धन्यवाद. जय गोविंद. सर्व यदि एकलकल्याणम मृत्युलोकी मनुष्यदेह यथा वंदते श्री कृष्ण चरणम नमस्तुते नमस्तुते नमो नमः. प्रभु राधा रामचंद्र का पद दर्शन पवन पवित्र मंगलमय पवित्र शिव नदीच्या काठावर असणार आहे लासलगाव. लासलगावमध्ये असणारे आमचे काका आणि काकी यांना भगवंताने उदंड आयुष्य दिले आणि दरवर्षी
मला सांगितलं होतं आम्हाला काय, परंतु आमच्या बाळाचं होतं त्याने भाकऱ्याला ढकलून नाही मोकळी आली. आणि असं वाढदिवसाचं निमित्ताने आज प्रदोष, पहिले गुरुवारचा प्रदोष आहे, पवित्र असा दिवस आहे. आज आपण आपल्या आयुष्याचं पुण्य वाढवता एक गाय चिता देता खाई पुण्य पोटात कोटी तयार नाही असं एक पुण्य कर्म आपण करताय. तुमचे लेकरं म्हणून रोज 4 दिवसात दर्शन देत आहे आणि आईच्या बाबाच्या पर्यंत तुम्ही आमच्या पोरांना देताय. म्हणून लोक काय ऐकत नाही का, आणि म्हणून पुन्हा एक वेळा बाबा गणराजांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना देतो. बाकीच्या आणि काकांचं पुढील आयुष्यभर सुखसंगणीचं भावाचं जाऊ आणि ही जनसेवा विश्वसेवा या दोन्ही उभं खूप काही महत्व व्हावा अशी मी विश्वासाने प्रार्थना करतो. आलेले सर्व प्रेमी मंडळांना नमस्कार करतो आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्या अनाथ वृद्ध येणे आणि गौशाळा यांचा तुमचा आशीर्वाद करण्याचा त्यांचा घेतो आणि थांबतो. आणि आज आपल्या आश्रमामध्ये आश्रमाचे सदस्य घारी आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी असा असणारा राठी परिवार आणि या राठी परिवारातील आमच्या आई समान मातृतुल्य काकू आणि खऱ्या अर्थाने आज काकूंचा कितवा वाढदिवस, 63वा वाढदिवस. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे जवळजवळ 58ला रिटर्न आहे आणि आज काका वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने काका भाग्यवान आहे. खऱ्या अर्थाने काका भाग्यवान आहे की काकांचा 63वा वाढदिवस आहे आणि जवळजवळ आपल्याकडे सालाबादाप्रमाणे म्हणायला हरकत, कारण हा वाढदिवस काही नवीन सालाबादाप्रमाणे या ठिकाणी वाढदिवस आहे. तेही मुलांना काय खायचं, मुलांच्या मनावर आम्हाला काही चिरती नाही. आणि खऱ्या अर्थाने आज खूप मोठा आनंद आहे. या ठिकाणी सालाबादाप्रमाणे काकू वाढदिवसाला येतात. लग्न असेल किंवा आश्रमाचा कुठलाही कार्यक्रम असेल, इतकंच नाही तर आम्ही एखाद्या जर म्हटलो आश्रमात पोरगी नाही तर लोक काकाकडे जाते. सांगा ना कोणत्या सराला काकांचा त्याचे देखील मला फोन येतो, सर एखादी पोरगी असेल तर बघा ना. त्याला विचारला तर तुम्ही आश्रमात नवीन आहे का, तुम्हाला दिसत नाही का पोरी केवढ आहे. पण तो खऱ्या अर्थाने काकांचा आणि काकूंचा असणारं प्रेम त्यांचं पूर्ण. आणि हा जो आलेला सर्व ग्रुप आहे खऱ्या अर्थाने मी पहिलं सांगितलं घारी आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी. खऱ्या अर्थाने डायमा डॉक्टर असेल किंवा पल्लव डॉक्टर असेल, मनीषाताई असेल, इथं सगळे बसलेले आमचे पल्लव काका असेल, सगळे बसलेले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.